तर या वानरसेनांनी अटॅक केला आपल्या बाईकवरती. सीट आपली पूर्णपणे फाडून टाकली त्यांनी. हे बघा पुन्हा स्क्रॅचेस. आणि पहाटे पहाटे प्रॉपर्टीच्या ओनरला भेटून या जागेबद्दलची, उडुपीबद्दलची, इथल्या आजूबाजूच्या प्लेसेसची माहिती घेऊन आजच्या दिवसाची भटकंती आम्ही सुरू केली. आज नवरात्रीमधला पहिला दिवस, त्यामुळे त्यांनी आम्हाला दुर्गा मातेच्या मंदिरापासूनच सुरुवात करायला सांगितली आणि आता आमची स्वारी त्याच दिशेने निघाली. ते बघितलं काय, बसवाल्यांसाठी गेले ते. ज्यांना बसमध्ये ट्रॅव्हल करायचं आहे तर बस येईपर्यंत त्यांना सिटिंगसाठी तिथे ॲक्च्युअलमध्ये एक बस बनवले आणि बाजूला मस्त ते पोस्ट ऑफिसचं ते डाक लावलेलं आहे. भारी वाटतं, लुक येतो एकंदरीत त्याला, युनिक आहे थोडंसं काहीतरी. दुर्गा माता मंदिर आहे ना. ओहो भारी. हा स्टॅच्यू आहे, मी नाव विसरलो यांचा, इथला यांचा बर्थ प्लेस आहे. बट पहिल्यांदा आपण मंदिरात जाऊया, दुर्गा मातेचं दर्शन घेऊया, त्यांचे ब्लेसिंग्स घेऊ आणि मग आपल्या आजच्या दिवसाची सुरुवात करूया. आय नो की दिवसाची सुरुवात व्हायला थोडं नाही, बराच उशीर झाले, 8 वाजलेत आणि आजचाच एक दिवस आहे आपल्याकडे. इथल्या ज्या काही गोष्टी कव्हर करता येतील त्या सगळ्या गोष्टी आपल्याला आज कव्हर करायच्या आहेत. म्हणजे कव्हर करण्याच्या नादामध्ये नुसती धावपळ नाही करायची आपल्याला, प्रत्येक प्लेसला मन भरून असं बघायचं आहे. क्लास मस्तच. हो वानरस आहे ना, दिसली काय समोर बघ ना. आम्ही आत्ता एका हिलवरती आहे, टेकडीवरती आहे आणि इथला जर तुम्हाला लँडस्केप व्ह्यू द्यायचा असेल, क्या बात आहे. वाव 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 वाव. तर आम्ही आलो त्या दुर्गा मातेच्या मंदिरात. पहिला दिवस असल्यामुळे आम्ही काहीतरी घेऊन चालू. सहसा आम्ही घेऊन नाही जात, तेच पैसे आम्ही घेतो आणि गरीबाला देतो की त्यांना तुम्ही काहीतरी खायला घ्या. फॉलो करावे लागतात. येस. आणि आज पहिलाच दिवस आहे आणि ते कोणी आपल्याला तसं दिसत सुद्धा नाहीये, त्यामुळे आज आपण या सगळ्या गोष्टी घेऊन चाललोय आतमध्ये. तर वायदो ही केळी मला खूप आवडतात. पहिला आपण देवाला देऊ आणि मग तुला खायला. पहिला विठोबा आणि मग फोटोबा. हे बांगड्या आहे त्यामध्ये. बरंच काय काय दिलं. कितीला दिलं त्यांनी? 100 रुपये. वाव. म्हणजे ओव्हरऑल फक्त एक पीस नाहीये, नाही तर ओटीचं पूर्ण सामान आहे याच्यामध्ये. अच्छा. चला केळी घेऊन बघा गाडीवरती फाडायचं नाही ना कवर. अरे यार, आपल्या एंजलवरती बघा वानरसेना येऊन बसले. तर जस्ट आम्ही आता दुर्गादेवीचं दर्शन वगैरे घेतलं. दर्शन घेऊन गाभाऱ्यात थोडा वेळ बसलो. जर तुम्ही आला तिथे आतमधलं जे मंदिर बघाल, देवीची मूर्ती बघाल, खरंच तुम्हाला एक खूप पीस मिळून जाईल. आणि जर तुम्ही तिथे बसलात ना तर ज्या लेवलची शांतता किंवा ज्या लेवलचं तुम्हाला पीस ऑफ माइंड हवं असतो तिथे त्या लेवलचं तुम्हाला मिळेल. तर आम्ही थोडं आतमध्ये बसलो. आतच नाही तर तुम्ही बाहेर या ठिकाणी बसला तरी तुम्हाला खूप छान असं वाटेल, कारण मस्त जी हवा सुटले. व्ह्यू सुद्धा एक नंबर आहे इथून, कारण टेकडीवरती असल्यामुळे पूर्णपणे व्ह्यू कमाल दिसतोय इथून. आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे आणि आम्हाला त्या रूल्सच्या विरुद्ध जाऊन काही शूट वगैरे करून तुम्हाला ते दाखवायचं नाही आहे. आणि आम्ही ते ॲक्च्युली ड्रोन फ्लाय करणार होतो, बट इथे सीन असं आहे की ते माकडं खूप डेंजर आहेत. आत्तासुद्धा आजूबाजूला फिरतेच आहे. तर जर कधी तुम्हाला चान्स मिळाला तरी या मंदिर बघा आणि पीस ऑफ माइंड. तर सुंदर असं मंदिर बघून आपण निघालोय, पण आपली बाईक लावली होती इथे. तर या वानरसेनांनी अटॅक केला आपल्या बाईकवरती. सीट आपली पूर्णपणे फाडून टाकली त्यांनी. हे बघा पुन्हा स्क्रॅचेस. आणि हे तर आता याच्यावरती जर कोणी बसेल, पाऊस आला आणि याच्यावरती जर कोणी बसेल तर स्पंजमधलं पाणी पूर्ण त्याला लागणार आणि खूप इरिटेशनवाली फिलिंग येते आणि सो हे चेंज करावं लागेल आपल्याला आता. आणि त्यानंतर हे नवीनच कवर घेतलेलं आपण रायनॉक्सचं, की
ऑन रोड आपण कुठे असू तर इथे यामध्ये मोबाईल ठेवून आपण ॲटलिस्ट डिरेक्शन मॅप तरी बघू. पण यांनी हे सुद्धा फाडलं, आता हे वॉटरप्रूफसुद्धा राहिलेलं नाही. हा आपल्याला मिळालेला प्रसाद आहे की महाप्रसाद आहे? महाप्रसाद दिला आपल्याला ऑनर सेनानी. आता खाली स्टॅच्यू आहे एक, तिथे थांबूया. तर आपण इथे आलोय, यांचा हा बर्थ प्लेस आहे. कोणी जर मिळालं आपल्याला इथे माहिती देणार तर एक नंबर असं काम होईल. अरे लॉक लावलंय पण, लॉक लावलंय. मंदिराच्या बाहेर मस्त असा इथे स्टॅच्यू एक आहे, तो आम्ही बघायला आलो. खरं तर आम्हाला जायचं होतं की गोमंतेश्वर स्टॅच्यूकडे, बट तिथे इथून खूप लांब असल्यामुळे आम्ही तिथे नाही जात आहे. खूप म्हणजे 20-25 किलोमीटर आहे. बट आम्हाला दुसरे प्लेसेस पण कव्हर करायचे आहे, त्यामुळे तिकडे नाही जात आहे. बट आम्हाला तसाच एक स्टॅच्यू आम्हाला इथे दिसला. सो आता इथून चाललो आहे आम्ही कृष्णा टेम्पलमध्ये. म्हणजे इथले लोक बोलतात तुम्ही जर उडुपीला आलात तर तुम्हाला कृष्णा टेम्पल्समध्ये जाणं कंपल्सरी आहे. बरोबर ना? त्या ओनरने तरी आपल्याला ते सांगितलं. त्यामुळे आपण आता निघालो आहे कृष्णा टेम्पलमध्ये. तर 11 किलोमीटरतून कृष्णा टेम्पल दाखवतं. जिथे आम्ही स्टे केला होता त्याच्या जस्ट वॉकिंग डिस्टन्सवरती हे मंदिर आणि हा स्टॅच्यू होता. तर इथे आमचा खूप वेळ वाचला, म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये आमचा वेळ नाही गेला. खूप कमी वेळेमध्ये आमचे हे 2 स्पॉट बघून झालेत. सो इथून आता कृष्णा टेम्पलला चाललो आहे. सो कृष्णा टेम्पल करून थोडंसं काहीतरी नाश्ता करू आणि तिथून मला एक आयलँड बघायचा आहे, तो बघायला जाऊया. कारण ते 5 वाजेपर्यंत चालू असतो. सो त्याच्या आधीच जाऊन आपल्याला बघून यावं लागणार आहे. सो बघूया काय आणि कसा मॅनेज होतात आज गोष्टी. आजचा आपला हा शेवटचा दिवस आहे इथला आणि बघता यार विश्वास नाही बसत आहे की एवढे दिवस कसे आणि किती पटपट संपले. इथले सुंदर असं गेट बांधलं इथे मंदिराच्या एंट्रन्सला, खूप मस्त. समोर नॅशनल हायवे 66 हा पंजिमला जातो आय गेस डायरेक्टली. आणि त्याच रूटने आपण जाताना मुंबईला जाणार आहे. आणि या हायवेपासून आपण 2 या 2.5 किलोमीटर आतमध्ये राहतो आहे. आणि ते आतमध्ये राहणं वर्थ आहे. म्हणजे जिथे आपण हॉटेलमध्ये लॅविश असं आपल्याला काहीतरी हवं असतं, बट हे होमस्टेची गोष्टच वेगळी आहे. गुगलवाले बाईचा ॲक्सेंट बदलला आता, काय माहीत कसा. गुगलनी पहिला एक मला वेगळा रस्ता सांगितला होता, बट तो माझ्याकडून स्किप झाला. सो गुगल असं वाटतं की माझ्याकडून बदला घेते की तुला मी पहिलं राईट डायरेक्शनला पोहोचवत होते, पण तू ऐकलं नाहीस माझं. आता थांब, तुला मी उडुपी फिरवते. कसले छोटे रस्ते अपडेटेड आहेत यार. जर मॅप जर नसता तर लोकेशन विचारण्यामध्ये आमचा किती वेळ गेला असता. थँक्स टू गुगल, खूप छान काम केलं तुम्ही मॅप बनवून. तर मॅप आम्हाला उडुपीच्या आतमध्ये फिरवतोय कुठेतरी, पण इथे फिरताना गोष्ट लक्षात आली की ही प्रॉपर सिटी आहे, वेल डेव्हलप सिटी आहे. आणि इथले घरं म्हणा, बंगलोज म्हणा किंवा ऑफिसेस म्हणा, क्लास असे बांधलेत. जबरदस्तवाली फिलिंग येते इथे आतमध्ये फिरताना. म्हणजे एक प्रॉपर सिटीमध्ये आपण फिरतोय हा फील येतोय मला. हे बघण्यासाठी खरंच सुंदर आहे, पण राहण्यासाठी आपले होमस्टे खरंच बेस्ट आहेत. भारी आपलं वेलकम केलं इकडे. वेलकम टू द टेम्पल टाउन. तर आम्ही आता कृष्ण मंदिराच्या स्ट्रीटमध्ये आहे. आणि आम्ही आल्यापासून म्हणजे गोकर्णापासून मी विचार करत होतो की इथे आलो आहे तर इथलं काहीसं आपण आपल्या घरच्यांना घेऊन जाऊया. बट इथे असं काही डिफरंटली वेगळं असं काय वाटत नाही, कारण जे आपल्या इकडे मंदिराच्या बाहेर मिळतं त्या सगळ्याच गोष्टी इकडे आहेत. तर आपण मंदिराच्या समोरच एक शॉप असतं, जे नॉर्मल शॉप असतं ते. बट तिथे एक युनिक गोष्ट मला दिसली, ती म्हणजे हे इको फ्रेंडली स्पून आहेत. कोणसी लकडी का आहे? कोणसी लकडी काय?
रोजवूड चाय कितने का आहे? 10 रुपयाला. खूप छान असं. बट स्टिल मला हे आवडलं. मी हे 10 पण एक पाहिजे. मी घेतो. म्हणजे 10 घेऊया आपण. 5 माणसं घरात आपण 5 पाहुणे आले तर. लोकल जर तुम्हाला फिरायचं असेल तर ही स्लीपर कधीही बरी पडते. अशी शूज घालत बसण्यापेक्षा. हा ना, लय त्रास होतो रे शूज कुठेतरी जागा. आणि आत्ता जे आम्ही मंदिर बघितलं ना ते लिटरली गाईज असं वाटत होतं की आपण बाहेरच्या देशातलं कोणतं तरी एक मंदिर बघतोय. एक वेगळ्याच लेवलचा एक्सपिरियन्स मिळाला मला या मंदिरामध्ये. म्हणजे इथे पण तुम्हाला शर्ट वगैरे काढून जावं लागतं, पण जो आतमध्ये जे फिरता तुम्ही, जे देव बघत तुम्ही फिरता ना ते खरंच कमालं. मस्त. म्हणजे मी बघितलेलं सगळ्यात पीसफुल मंदिर हे होतात. तुम्ही जर जास्त धार्मिक असाल ना, मी तितका नाही आहे, पण तुम्ही जर जास्त धार्मिक असाल ना तर या कृष्ण मंदिराच्या आजूबाजूलाच बरेच असे मंदिर आहेत. मी आता या मंदिरात जाऊन आलो. इथे समोर पण एक मठ आहे, तुम्ही ते जाऊन येऊ शकता. मंदिरांचं शहर म्हणून आपल्याला उडुपीने वेलकम केलं होतं, तसंच आहे ॲक्च्युली हे. जर तुम्ही खरंच धार्मिक असाल तर इथे येऊन हे मंदिर व्हिजिट करणं बनतंच, कारण प्रत्येक मंदिराची एक वेगळी गोष्ट आहे, वेगळा युनिकनेस आहे या मंदिराचा. त्यामुळे एकदा ना एकदा तरी इथली मंदिरं बघणं बनतं. तर सकाळपासून आपले 2 या 3 विठोबा झाले, पण अजून आपला काही फोटोबा झाला नव्हता. विठोबा म्हणजे 3 मंदिरात आपण जाऊन आलो, पण अजून काय नाश्ता वगैरे आपण केला नव्हता. तर आपल्याला आपण जिथे थांबलो आहे ना, जिथे आपण स्टे केला, त्यांनी काल आपल्याला मछली रेस्टॉरंट सजेस्ट केलेलं. त्यानंतर त्यांनी आपल्याला डोलोप्स हे रेस्टॉरंट सजेस्ट केलं आणि आपण आता त्या रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. आता खास करून तुम्हाला दाखवायचं ते म्हणजे हे नाव त्या रेस्टॉरंटचं आहे आणि हा पूर्ण ॲम्बियन्स आहे त्या रेस्टॉरंटचा. इथून तुम्हाला एवढा अंदाज नाही येणार, पण जसं तुम्ही आतमध्ये जाल ना, एक वेगळा, एक अँटिक आणि एक युनिक एक्सपिरियन्स तुम्हाला मिळेल. म्हणजे या टाईपचं हॉटेल मी बघितलं नव्हतं. थोडंसं एक अँटिक असा टच द्यायचा त्यांनी प्रयत्न केला आहे. आणि इथे राऊंड टेबलसुद्धा आहे, इथे स्क्वेअर टेबलसुद्धा आहे. सो आम्ही आमच्याकडे सामान वगैरे जास्त होतं आणि राऊंड टेबलवरती मी जेवलो नाही याआधी हॉटेलमध्ये तरी, त्यामुळे आम्ही राऊंड टेबल चूज केला. म्हणजे आता जर तुम्ही लाईट बघाल तर इथे आर्टिफिशियल लाईट कोणतीच नाही लावली, पूर्ण डे लाईट आहे, नॅचरल लाईट आहे, जे सूर्याचा प्रकाश आहे त्यांनी म्हणजे कौलच त्या प्रकारे बसवलेत की सूर्याचा प्रकाश डायरेक्ट खाली पडेल. आणि 35 वर्ष जुनं असल्यामुळे इथलं जे बांधकाम आहे ना हे तेव्हाच आहे, त्यामुळे तो एक अँटिक आणि एक युनिक असा फील येतो इथे आपल्याला. पाण्याच्या बॉटलसाठी त्यांनी दारूच्या बॉटल यूज केलेल्या आहेत. पाण्याच्या बॉटलसाठी त्यांनी अशा बॉटल्स यूज केल्या. आपल्याकडे हे ट्रान्सपरंट आहे, बट बाकीच्याच टेबलवरती पूर्ण कलरवाल्या बॉटल्स आहेत सगळ्या. तर हे याचं मेन्यू कार्ड आहे. काल आपण गेलेलो मछली रेस्टॉरंटमध्ये, तर तिथल्या मेन्यू कार्डवरती फक्त मेन्यू होता, कॉस्ट वगैरे काही नाही. तर हे प्रॉपर असं मेन्यू कार्ड आहे इथे. तर बघूया आपल्या खाण्यासारखं काय आणि ते ऑर्डर करू आपण. तर आपके रेस्टॉरंट का फेमस काय स्पेशलिटी? लॉलीपॉप, ड्रम सफारी, बिर्याणी. ग्रेवी में चिकन टिक्का मसाला, कढ़ाई चिकन कोल्हापुरी. तो कोल्हापुर से तो हम ही आए. बिरयानी स्पेशल है इधर का. कौन सा बिरयानी? चिकन बिरयानी. One eternity later. एक चिकन काली मिर्ची कर देना, ठीक है. एक ये वाला कर देना, फिर एक रोटी कर देना, एक कुलचा, पराठा आणि एक गार्लिक नान कर देना. तर आमची ग्रेव्हीसुद्धा आली, आमच्या रोटीज पराठेसुद्धा आले. तर आम्ही काय केलं की रोटीज आणि पराठ्यामध्ये ना सगळ्यामध्ये एक एक डिश मागवली. जसं की हे गार्लिक नान आहे, ही रोटी आहे, हा पराठा आहे आणि हा कुलचा आहे. आणि बाय द वे हे जे मी लॉलीपॉप आम्ही ऑर्डर केलं होतं यामध्ये प्युअरली चिकन आहे, म्हणजे फक्त चिकन आहे, ती दुसरी स्किन वगैरे काही नाही, फक्त चिकन आहे. कसं वाटलं लॉलीपॉप खायला? म्हणजे इथली स्पेशालिटी होती ती आणि तीच आम्ही ऑर्डर केली. मी एकच संपवते अजून. मला तिसरं आहे. हे बघा व्हिडिओच्या नातं ते असं होतं, सगळं खायला भेटत नाही तुम्हाला. सॉरी यार, तुम्हाला हे बघून पाणी सुटलं असेल, पण सॉरी, आम्ही काही नाही करू शकत. ठीक आहे, संपूया आता पटपट आपण. तर आमचं जेवण झालं मस्त असं आणि त्यानंतर आम्ही ही
गडबड आईस्क्रीम मागवली होती. आम्ही गेलो होतो रोहनकडे, तेव्हा ते बोललो की त्यांच्या इकडची ही स्पेशल आईस्क्रीम आहे आणि आम्हाला इथे पाठी त्यांचं आईस्क्रीम कॉर्नर आहे. तिथे आम्हाला ते गडबड नाव दिसलं, त्यानंतर आम्ही हे ऑर्डर केलं. खरं तर आम्हाला जेवण थोडं इथे जास्तच झालं, राहिलेलं आम्ही पार्सल घेतलं, पण हे आईस्क्रीम आम्हाला ट्राय करायचं होतं, त्यामुळे हे आईस्क्रीम घेतलं. गडबड मीन्स वॉट? सगळ्या प्रकारचं ड्रायफ्रूट आणि फ्रुट्स टाकलेले त्यांनी ह्याच्यामध्ये आणि ती पोटात आणि जाऊन होणार आहे पोटात जाऊन गडबड. गडबड. हां, त्यामुळे आईस्क्रीमचं नाव आहे गडबड. आता आपण कुठे निघालोय? आता आपण जेवण वगैरे केलं, जेवण करून आपण आता निघालोय मालपेट. त्यानंतर आपण जाणार आहे बोटिंग करून मेरी आयलंड आहे, आयलंड तो आयलंड बघायला आपण जाणार आहे. आपण आता सेंट मॅरी आयलंडवरती आलोय. हाय, चक्कर आली.